राज्यामध्ये सध्या विशेषतः नाशिकमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे। नाशिकमधील दगडफेकी संदर्भात एक अपडेट समोर येते। नाशिकमधील दगडफेकीवरून आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय। नाशिकमधील दगडफेक आणि राडा सरकार पुरस्कृत आहे असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। तर महायुती विरोधात सर्वे आल्यानं सरकारकडून अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न होत असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। शिवाय सरकार जातीयवादी असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली। महायुती हारती आहे, निवडणूक सर्वे त्यांच्या विरोधात आहे, त्यामुळे यांनी राज्यामध्ये मतांचं विभाजन करून फायदा म्हणजे यांना मृतकाच्या टाळूवरील लोणी खायचं आहे, मृतांच्यावर रेतावर पोळ्या भाजायच्या आहेत। यांना महाराष्ट्रात दंगली घडवून हे सरकारचं आहे। जातीयवादी सरकारला दुसरं दिसणार काय? यांना वाटतंय की राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होईल, दंगली होतील, जातीय तेढ निर्माण झाली की आमची पोळी भाजेल। यामुळे हे जे चाललेलं आहे, काल नाशिकमध्ये जे झालं आहे, सरकार पुरस्कृत आहे।